मी ज्योतिषाचार्य धनंजय सर. कुंडलीमध्ये 12 विभाग असतात, 12 घरं असतात. एक एक घर कशा संबंधी आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. तर सांगतो, पहिलं घर, प्रथम स्थान, त्याला लग्नभाव किंवा तनुस्थान म्हणतात. या एका घरावरून आपली शरीर प्रकृती, आपला स्वभाव, आपले आयुष्याची लांबी, यश, सुख, दुःख, आपल्यातल्या क्षमता, या गोष्टींचा आपल्याला विचार करता येतो. त्या प्रथम स्थानामध्ये कोणते ग्रह बसलेत, कसे बसलेत, यावरून या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अंदाज करता येतो. हे झालं त्रोटक. त्याच पद्धतीनं 2 नंबरचं घर असतं. 2 नंबरचं जे घर आहे, द्वितीय स्थान, याच्यावरून आपल्याला त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, धनस्थान, पूर्वार्जित धन, कुटुंब, संपत्ती, त्याची वाणी, नेत्र, खाद्यपदार्थ, कौटुंबिक सौख्य, या गोष्टी आपल्याला लक्षात येऊ शकतात. एकंदर कुंडलीमध्ये द्वितीय भावाबद्दल जे काय शुभाशुभ योग झाले त्याचे मोजमाप करून त्या स्थानाबद्दल काय आपल्याला रिझल्ट मिळणार आहेत हे लक्षात येऊ शकतं. 3 नंबरचं स्थान आहे तृतीय स्थान. ह्या स्थानावरून आपल्याला कोणत्या गोष्टी पाहता येतील? पराक्रम त्या माणसाचा कसा आहे ते पाहता येईल. त्याचे भाऊ, बहीण, नातेवाईक हे त्याच्याशी कसं रिलेशन असणार आहे, त्यांच्याकडून काय सौख्य असणार आहे, अगर नसणार आहे, हे पाहता येईल. त्याचे लांबचे प्रवास, त्याचे जवळचे प्रवास, ह्या गोष्टी पाहता येतील. परदेशगमन पाहता येईल. त्याचबरोबर शरीराच्या संदर्भात म्हटलं, कान आणि कंठ या बाबतीत त्या स्थानावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात की कानाचे काय आजार होऊ शकतात का, कंठाचे काय होऊ शकतात का. त्या अवयवाशी संदर्भात ते तृतीय स्थान आहे. त्यानंतर जे 4 नंबरचं स्थान असतं, चतुर्थ स्थान, त्याला सुखभाव हे नाव आहे किंवा सुखस्थान म्हणतात. त्याच्यावरून मातेचं सौख्य, गृहसौख्य, स्थावर इस्टेट, जमीन, जायदाद, वाहनं, पाळीव प्राणी, माणसाचं अंतःकरण, शरीराचा अवयव म्हणलं तर फुफ्फुस, पोट, छाती, त्याचबरोबर नात्यांमध्ये जिवलग मित्र, या सगळ्यांच्या बाबतीतलं आपल्याला एक प्रकारे दर्शन करून देणारं, त्याची योग्य अयोग्य, त्याच्यातली क्षमता, त्याच्यापासून किती प्रमाणात आपल्याला या सौख्य मिळणार आहे, या गोष्टींमध्ये आपण किती वाढ करू शकणार आहे, जमीन, जायदाद, इस्टेट, गृहसौख्य वगैरे, हे आपल्याला या स्थानावरून लक्षात येईल. त्यानंतर त्याच्यानंतरचं आहे पंचम स्थान, 5वं स्थान. हे मुख्य म्हणजे संतती स्थान आहे. त्याचबरोबर हे विद्याचे स्थान आहे, शिक्षण स्थान आहे, उपासना, बुद्धी, त्याचबरोबर 2 नंबरचा व्यवसाय, उदाहरणार्थ सट्टा, जुगार, लॉटरी, या प्रकारचं. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्राचं हे स्थान आहे. प्रणय, खेळ, चैन, आशा, ऐशाराम, या गोष्टी त्याच माणसाच्या जीवनामध्ये किती प्रमाणात, कशा प्रमाणात आणि किती सुखदायी आणि किती त्रासदायी कशा आहेत, हे या स्थानावरून आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर आहे 6ष्ठ स्थान. 6ष्ठ स्थान, त्याचं दुसरं नाव आहे शत्रुभाव, आजाराचं स्थान. म्हणजे या स्थानावरून त्या व्यक्तीला आजार होणार आहेत का नाही, आजार कोणत्या प्रकारचे असू शकतात, दीर्घमुदतीचे असू शकतात, थोडक्यात कमी वेळेचे असू शकतात, आजारापासून कितीपर्यंत भय आहे, त्याच्या शरीराचं कितीपर्यंत नुकसान होऊ शकतं, तो माणूस आजारी पडत राहील का पडणार नाही, त्याच्याकडे प्रतिकार शक्ती किती आहे, या सगळ्या गोष्टी यातून पाहता येतात. त्याचबरोबर नात्यांमध्ये म्हणजे मामा, मावशी, नोकर, चाकर, व्यसन, या गोष्टी या स्थानावरून कळून येऊ शकतात. त्याचबरोबर शरीराचा भाग, ओटीपोटाचा जो भाग आहे, त्याबद्दल या स्थानावरून आपल्याला
त्याच्या संदर्भानं काय आजार असतील किंवा होणार नसतील किंवा जे पण काय त्या अवयवाशी संबंधित आहे ते इथून पाहता येतं. त्याच्यानंतर आहे जायस्थान, 7वं स्थान म्हणजे विवाह स्थान आहे ते. यावरून पती पत्नी, विवाह सौख्य, काम सौख्य, त्याचबरोबर जोडीदार किंवा जोडीदारी कशा पद्धतीची असणार आहे, आपल्या स्वतःची मानसिकता, आपल्या स्वतःची प्रवृत्ती कशा पद्धतीची आहे आणि विवाह कधी जमल, कसा जमल, कोणासोबत जमल, कशा प्रकारची व्यक्ती असेल, विवाहामध्ये किती प्रमाणात सौख्य असेल, मतभेद होतील का, काही एकमेकांची मनं एकमेकासोबत स्नेहपूर्ण कायम राहतील, ह्या गोष्टी त्यात पाहता येऊ शकतात. त्यानंतर आहे अष्टम स्थान. अष्टम स्थानचं दुसरं नाव आहे मृत्यूस्थान. मग या एका भावावरून माणसाचा मृत्यू कशा पद्धतीचा होऊ शकतो, माणसाला मृत्यू संपीडा काय होऊ शकतील, त्याचबरोबर त्याचं आयुष्य दीर्घायुष्य अल्पायुष्य या प्रकारचं काय गोष्टी आहेत ते लक्षात येईल. मृत्यू सुखदायी की दुःखदायी या गोष्टी लक्षात येतील. मृत्यू खरा तर दुःखदायीच म्हणता येतो, परंतु त्यात सुद्धा माणसाला त्रास न होता मृत्यू येणं, माणसांचा ॲक्सिडेंटली शरीराला त्रास होऊन वेदना होऊन मृत्यू होणं, ह्या अशा अनेक गोष्टी यातून पाहता येतात. त्याचबरोबर धनलाभ पाहता येतो, वारसा हक्कानं मिळणारं धन, दारिद्र्य, संकट, कर्ज या गोष्टी, अचानक धनलाभ यासुद्धा या अष्टम स्थानावरून पाहता येतात. त्याच्यानंतर आहे 9वं स्थान. त्याचं नाव एक दुसरं असं की भाग्यस्थान. भाग्यस्थानामधून आपल्याला धर्म, त्याची आस्था, त्याची श्रद्धा आणि त्याची पवित्रता, त्याच्यामध्ये असणारी एक वृत्ती, धार्मिक वृत्ती, ह्या गोष्टी पाहता येतात. त्याच्यावर गुरुची कृपा किती हे पाहता येतं. त्याला यश, कीर्ती किती प्रकारचे मिळू शकते, कुठेपर्यंत जाऊ शकते या गोष्टी हे पाहता येतं. दूरचे प्रवास, त्याचबरोबर उच्च शिक्षण, नातू नात यांचं सौख्य या स्थानावरून पाहता येतं. आणि यानंतर आहे 10वं स्थान. माझ्या मते कुंडलीतलं मोस्ट इम्पॉर्टंट स्थान आहे ते, कारण ते आहे कर्मस्थान. कर्मस्थान जर बलवान असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या कर्मामध्ये, त्याने केलेल्या कामामध्ये त्याला यश येऊ शकतं, त्याच्यातून त्याला धन अर्जित होऊ शकतो, त्याला इस्टेट भरपूर कमवता येऊ शकते. आणि ह्या गोष्टी किती प्रमाणात त्याला करता येऊ शकतात हे दशम स्थानावरून लक्षात येतं. व्यवसाय, उद्योग, मान सन्मान, अधिकार, हुद्दा, वडिलांचं सौख्य, हातून घडणारी इतर कर्म, राजकारण, समाजकारण या सर्व गोष्टी या दशम स्थानावरून लक्षात येऊ शकतात. त्यात आपल्याला अजून काय इम्प्रूव्हमेंट करायचे असेल तर या स्थानासंबंधी आपण कसे योगात पाहून ते करू शकतो. त्यानंतर आहे एकादश स्थान, लाभस्थान, 11वं स्थान. त्याचं दुसरं नाव लाभस्थान. यावरून मित्र, ओळखी, अनेक प्रकारचे होणारे लाभ, अचानक धनलाभ, ऐश्वर, वैभव, आपल्या अपेक्षांची पूर्ती होणं, वडील बंधू, वाहन सौख्य, संतान या संबंधी या स्थानावरून आपल्याला कुंडलीवरच्या या स्थानामधून आपल्याला या गोष्टी लक्षात येऊ शकतात. त्याच्यावरून आपण त्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. त्यानंतर 12वं घर आहे, द्वादश स्थान म्हणले त्याला, व्यय स्थान म्हणले. हे खास कर्ज या स्थानाविषयी, कर्ज, त्या माणसाला कर्ज होईल का, त्याला कर्ज घ्यावं लागेल का, कर्जामध्ये त्याची अधोगती होईल का उन्नती होईल हे पाहता येतं. दूरचे प्रवास आहे, तुरुंगवास आहे, शिक्षा, दंड, आत्मघात, व्यसन, खून, मारामारी या सुद्धा गोष्टी या 12व्या घरावरून पाहता येतात. त्याचबरोबर 12वं घर जे आहे ते मोक्षस्थान आहे. त्यामुळं याला मोक्ष मार्ग किती प्रमाणात लाभू शकतो हेही या स्थानावरून पाहता येतं. अशाप्रमाणे एक नॉर्मली हे 12 घरांबद्दल आपल्याला पाहता येऊ शकतं. विस्तृत हे सर्व जर जाणून घ्यायचं असेल
तर आपली स्वतःची कुंडली पाहणं जरुरी आहे. त्या कुंडलीसाठी जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण आवश्यक आहे. त्याच्यावरून जे आपल्यासमोर कुंडली तयार होईल त्याच्यामधून जे 12 घरांसाठीचे 12 घरांबाबत सर्व ग्रहांचे मिळून जे योग तयार होतात, जे दृष्टी कोणत्या ग्रहाची युती, या सर्व गोष्टी पाहून त्याच्यावरून आपल्याला सर्व विभागांवरती कशा पद्धतीचं आपल्याला आयुष्यामध्ये फळ मिळणार आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. आणि हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हे केव्हाही तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण माझ्याबरोबर शेअर करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9755555746. धन्यवाद.